हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथल्या 26 वर्षीय उच्च शिक्षित विवाहिता ऋतुजा विशाल पालखे हिनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय। तर हा घातपात असल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केलाय। याबाबत मृत ऋतुजा आणि तिच्या 2 वर्षाच्या चिमुरडीला न्याय मिळावा आणि सासरच्या कुटुंबावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज कुंभोजमध्ये समस्त धनगर समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। शिरोळ तालुक्यातील हेरवाडच्या ऋतुजा रघुनाथ पुजारी हिचा विवाह 24 डिसेंबर 2021 रोजी कुंभोजच्या विशाल पालखे याच्याशी झाला होता। दरम्यान 18 मे रोजी ऋतुजानं गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून तिच्या छळ करून सासरच्यांनी तिला आत्महत्या करायला भाग पाडल्याचा आरोप केलाय। याबाबत मृत ऋतुजा, तिच्या 2 वर्षाच्या मुलीला न्याय मिळावा आणि तिच्या सासरच्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी हेरवाड परिसरातील नागरिकांनी कुंभोज इथं मूक मोर्चा काढला। मोर्चानंतर झालेल्या सभेत अनेकांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अजून 3 आरोपी मोकाट फिरत आहेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली। यावेळी बंडू बरगाले, सीमा बरगाले, मानाप्पा पुजारी, सचिन पुजारी, छाया सूर्यवंशी, सुवर्णा अपराज, अशोक पुजारी, तोरगोंडा पाटील, रावसाहेब बिरांजे, बाबासाहेब नदाफ, सचिन पुजारी, पांडुरंग भानुसे, तोरगोंडा पाटील, बबन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। ऋतुजाला न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी समस्त धनगर समाज आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला। अमर पुजारी, उपसरपंच रविकुमार पाटील, दिलीप पाटील, प्यारेलाल मकानदार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गीता इटाज, रेखा इराज, सुशीला पुजारी, सुभद्रा झुणके यांच्यासह ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते।